आमदार नरेंद्र बोंडेकर सर आपल्यासोबत आहे. 50-50 प्रस्ताव पेंडिंग आहेत. आमदारांना तुम्ही न्याय कसा देणार जर तुमच्याकडे प्रस्ताव पेंडिंग असेल तर? नाही, मुळात आमच्या समितीकडे अजून प्रस्तावच नाही आले. ते तुमची जी इन्फॉर्मेशन आहे ते खरी आहे की खाली जे आमदार पत्र देतात अध्यक्ष महोदयांना, अध्यक्ष महोदयांचं काम असते का अधिकाऱ्यांकडून समितीकडे पाठवायचा. माझ्या माहितीनुसार अध्यक्ष महोदयाने हे मान्य पण केलं, परंतु जे सचिव उपसचिव असतात ते काय चिरीमिरीचा काय व्यवहार करतात, नाही का थांबून ठेवतात, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आम्ही 2दा-3दा अध्यक्ष महोदयांना त्यांचं का लक्षात आणून दिलं आहे. आतासुद्धा लक्षात आणून देणार आहोत. आणि आजच्या कमिटीच्या मिटिंगमध्ये, कारण वरची कमिटीकडे खूप सारे प्रस्ताव आहेत परिषदेकडे, आणि आमच्याकडे 2च प्रस्ताव आहेत जुने वर्षभरापासून. आणि हा जर असं चालत असेल तर हा आमदारांवरती अन्याय आहे. विशेषाधिकारी समिती हा आमदारांच्या अधिकारासाठी, आणि आमदाराच्याच अधिकार जर समजा कोणी अधिकारी जर गहाळ करत असतील, हिसकावून घेत असतील, तर त्या अधिकाऱ्यावरती सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे, अशी आम्ही आज समितीमध्ये घेणार आहोत. तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की आमदारांनी जे प्रस्ताव दिले हक्कभंग समितीकडे ते अधिकारी चिरीमिरी घेऊन दाबून टाकतात, हिसकावून टाकतात, असा आरोप केला आहे तुम्ही बोलताना. हे खरं आहे? असं अनेक आमच्या समितीच्या सदस्यांचा मत आहे की जर समजा अध्यक्ष महोदय जर ते म्हणतात की पाठवा, मग हे अधिकारी का फिरवतात, का पाठवत नाही? 50 आमदारांचे प्रस्ताव पडलेले आहेत, 50 अनेक प्रश्न आहेत. आणि मग विश्वास जर आमदारांमधूनच जर समितीबद्दल विश्वास राहणार नाही तर आमदार कोणाकडे जातील? आणि मग हे अधिकारी प्रस्ताव का पाठवत नाही? 50 आता वर्ष झाला. कोणते अधिकारी आहेत, कुठल्या विभागाचे? विधानसभेचे जे काही हे आहेत 2-3 अधिकारी आहेत, एक सचिव आणि उपसचिव, त्यांच्याकडे हे प्रस्ताव गेले जातात. आज समितीमध्ये याच्यावरती चर्चा होणार आहे सविस्तर. कुठल्या प्रकारचे प्रस्ताव होते आमदारांचे जे तुमच्यापर्यंत पोहोचलेच नाही? तुम्ही म्हणतात की अधिकाऱ्यांनी दडवून ठेवले, ते असे कुठल्या प्रकारचे होते, प्रकार सांगता येईल? नाही, वेगवेगळे प्रस्ताव असतात. काही अधिकाऱ्यांच्या कामाच्या संदर्भात असतात, त्यांच्या विशेष अधिकारासंदर्भात असतात, त्यांचं वागणूक बरोबर दिली नसेल असं असतात. जसा काही प्रस्ताव तर त्यांच्या मतदारसंघामध्ये ढवळाढवळीचे असतात. जे काही असेल, पण ते 50 प्रस्ताव, जे 50 कमी जास्त असतील, पण ते काय आपली जी माहितीनुसार जे 50चे जवळपास प्रस्ताव आहेत, त्या प्रस्ताव सगळ्या समिती पुढे आल्या पाहिजे. आणि ह्या समिती जो निर्णय घेईल, म्हणजे अध्यक्षांच्या परवानगीनेच जे निर्णय होतील, ते अधिकारी कोण होतात, अधिकारी का थांबवतात ते प्रस्ताव, हे चुकीचं आहे. आणि म्हणून हा संभ्रम निर्माण झालेला आहे. खूप खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन साहेबांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.